बच्चों, आप सबको मेरा नमस्कार। आप सबका हिंदी क्लास में हार्दिक स्वागत करता हूं। छात्रों, आज मैं 10वीं कक्षा के दूसरे पाठ कश्मीरी सेब इस पाठ के सारांश जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है, सबसे पहले पाठ का आशय के बारे में समझेंगे। देखिए, इस पाठ के द्वारा लेखक हमें यह संदेश देना चाहते हैं कि बाजार में व्यापार करते समय सावधानी नहीं हो तो यानी सचेत नहीं हो तो धोखा खाने का संभव होते हैं। समझ में? ಇದರ ಅರ್ಥ, ನಾವು ಬಾಜಾರ್ನಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮೋಸಗೊಳ್ಳಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅದೇ ಇದರ ಅರ್ಥ। ओके, आगे देखिए बच्चों, पाठ 2 कश्मीरी सेब, लेखक प्रेमचंद। कल शाम को चौक में 2-4 ज़रूरी चीज़ें खरीदने गया था। इसका अर्थ है बच्चों, लेखक कल शाम को चौक में ज़रूरी चीज़ें खरीदने के लिए गए थे। समझ में बच्चों? लेखक कल शाम को चौक में ज़रूरी चीज़ें खरीदने के लिए गए थे। ಲೇಖಕರು ನಿನ್ನೆ ಸಂಜೆಯ ಹೊತ್ತಿನಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುವಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದರು। ठीक है, आगे देखिए, पंजाबी मेवा फरोशों की दुकानें रास्ते ही में पड़ती है। इसका अर्थ है, चौक के रास्ते पर ही पंजाबी मेवा फरोशों के दुकानें थीं। ಇದರ ಅರ್ಥ, ಆ ರಸ್ತೆಯ ಬಳಿಯಲ್ಲಿಯೇ ಪಂಜಾಬಿ ಮೇವಾ ಫರೋಶ್ ಅಂದರೆ ಪಂಜಾಬಿ ಜನರು ಶುದ್ಧ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮಾರುವಂತಹ ಪಂಜಾಬಿನ ಜನರ ಅಂಗಡಿಗಳು ಆ ರಸ್ತೆಯ ಬಳಿಯಲ್ಲಿಯೇ ಇದ್ದವು। एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब सजे हुए नजर आए। जी ललचा उठा। इसका अर्थ है बच्चों, एक दुकान में गुलाबी रंग के सेबों को सजाकर रखा था। लेखक को उन सेबों को खरीदने का मन हुआ। समझ में? ಒಂದು ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಗುಲಾಬಿ ಬಣ್ಣದ ಸೇಬಿನ ಹಣ್ಣುಗಳನ್ನ ಬಹಳ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ರು। आप देखे हैं ना? हाँ, ಲೇಖಕರಿಗೆ ಉನ್ ಸೇಬೋं को ಖರೀದನೆ का मन हुआ। ಆ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದಂತಹ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಲೇಖಕರಿಗೆ ಅವುಗಳನ್ನ ಖರೀದಿಸಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಮನಸ್ಸಾಯಿತು। आगे देखिए बच्चों, आजकल शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के शब्दों में विचार करने की प्रवृत्ति हो गई है। इसका अर्थ है बच्चों, आजकल समाज में पढ़े लिखे लोग विटामिन और प्रोटीन के बारे में विचार करते हैं, है ना? हाँ, बिल्कुल ठीक है बच्चों। ಇವತ್ತಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಓದಿ ಬರೆದಿರುವಂತಹ ಜನಗಳು ಇರೋದರಿಂದ ವಿಟಮಿನ್ ಮತ್ತು ಪ್ರೋಟೀನ್ ಅಂಶಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, है ना? ಹೌದಲ್ವಾ? हाँ, आगे देखिए बच्चों, टमाटो को पहले कोई भी ना पूछता था। टमाटो को पहले कोई भी ना पूछता था, अब टमाटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। समझ में आया? इसका अर्थ है, पहले लोग टमाटर ज़्यादा नहीं खाते थे। ಮೊದಲು ಜನಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಟೊಮೊಟೊವನ್ನು ತಿಂತಿರಲಿಲ್ಲ। लेकिन अब टमाटर के बिना भोजन यानी खाना नहीं बनता। ಇವತ್ತು ಟೊಮೊಟೊ ಹಣ್ಣಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಅಡುಗೆಯೂ ಪರಿಪೂರ್ಣ ಆಗಲ್ಲ। अर्थ आयता? आगे देखिए बच्चों, गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज़ थी। अमीर लोग तो उसका हलवा ही खाते थे, मगर अब पता चला है कि गाजर में भी बहुत विटामिन है, इसलिए गाजर को भी मेज़ों पर स्थान मिलने लगा है। इसका अर्थ है बच्चों, पहले सिर्फ गरीब लोग गाजर ज़्यादा खाते थे। ಮೊದಲು ಬಡವರು ಮಾತ್ರ
ಕ್ಯಾರೆಟನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ತಿಂತಿದ್ರು. ಅಮೀರ್ ಲೋಗ್ ತೋ ಉಸ್ಕಾ ಹಲ್ವಾ ಹಿ ಖಾತೆ ಥೆ. ಈ ಶ್ರೀಮಂತ ಜನಗಳು ಆ ಕ್ಯಾರೆಟನ್ನು ಹಲ್ವಾ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಿಂತಾಯಿದ್ರು. ಹಬ್ ಅಮೀರ್ ಲೋಗ್ ಭಿ ಗಾಜರ್ ಖಾನೆ ಲಗೆ ಹೇ. ಇವಾಗ ಆ ಶ್ರೀಮಂತ ಜನರು ಕೂಡ ಕ್ಯಾರೆಟನ್ನು ತಿನ್ನಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯೋಂಕಿ ಏಕೆಂದರೆ ಗಾಜರ್ ಮೇ ಬಹುತ್ ಸಾರೆ ವಿಟಮಿನ್ ಹೇ. ಗಾಜರ್ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾರೆಟ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿಟಮಿನ್ ಅಂಶಗಳಿದ್ದಾವೆ ಎಂದು ಶ್ರೀಮಂತರು ಕೂಡ ಈಗ ಹೆಚ್ಚಾಗಿ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. समझ में आया? ठीक है, आगे देखिए बच्चों. और सेब के विषय में तो यह कहा जाने लगा है कि एक सेब रोज खाइए तो आपको डॉक्टरों की ज़रूरत ना रहेगी. डॉक्टर से बचने के लिए हम नीमकौड़ी तक खाने को तैयार हो सकते हैं. इसका अर्थ है बच्चों, कहा जाता है कि हर दिन सेब खाने से हमें डॉक्टर के पास जाने की ज़रूरत नहीं पड़ती. ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಪ್ರತಿದಿನ ನಾವು ಒಂದೊಂದು ಸೇಬನ್ನು ತಿನ್ನೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಡಾಕ್ಟರ್ಗಳ ಹತ್ತಿರ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಅವಶ್ಯಕತೆ ಬರೋದಿಲ್ಲ. और लोग आज डॉक्टर के पास जाने के लिए डर रहे हैं. ಇವತ್ತು ಜನಗಳು ಡಾಕ್ಟರ್ಗಳ ಹತ್ತಿರ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಹೆದರ್ತಾರೆ. इसलिए डॉक्टर से दूर रहने के लिए, ಆದ್ದರಿಂದ ಡಾಕ್ಟರಿಂದ ದೂರವಿರಲಿಕ್ಕಾಗಿ लोग क्या कर रहे हैं, नीमकौड़ी खाने के लिए भी ತಯಾರಿ हो रही है. नीमकौड़ी मतलब ಬೇವಿನ ಹಣ್ಣನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಜನಗಳೇನಾಗಿದ್ದಾರೆ, ತಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಹೋಗೋದು ಬೇಡ, ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಈ ಬೇವಿನ ಹಣ್ಣಿನ ತಿಂದು ಹುಷಾರಾಗ್ಬಿಡೋಣ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಶಾರ್ಟ್ಕಟ್ ಮೆಥಡ್ಗಳನ್ನ ಹೂಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಭಯ, ಡಾಕ್ಟರ್ ಕಂಡ್ರೆ ಭಯ. ಹಾಗಾಗಿ आगे देखिए बच्चों, सेब तो रस और स्वाद में अगर आम से बढ़कर नहीं है तो घटकर भी नहीं. सेब को यह स्थान मिल चुका है. इसका अर्थ बच्चों, सेब आम जैसा स्वादिष्ट ना होने पर भी उसका महत्व कम नहीं हुआ है. ಈ ಸೇಬ್ ಅನ್ನೋದೇನಿದೆ ಇದು ಆಮ್ ಅಂದರೆ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನಷ್ಟು ರುಚಿ ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅದರ ಮಹತ್ವ ಏನು ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ, ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. समझ में आया? आगे देखिए, अब वह केवल स्वाद की चीज़ नहीं है, उसमें गुण भी है. मतलब अब सेब सिर्फ स्वाद के लिए नहीं, विटामिन के लिए भी खाते हैं. ಕೇವಲ ಜನರು ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ಕೇವಲ ರುಚಿಗೋಸ್ಕರ ತಿನ್ನಲ್ಲ. ಯಾಕೆ ತಿಂತಾರೆ ಅಂದರೆ, ಸೇಬು ಹಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿಟಮಿನ್ ಅಂಶಗಳು ಇದೆ, ಹಾಗಾಗಿ ಜನಗಳು ಹೆಚ್ಚು ತಿಂತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಸೇಬಿನ ಬೆಲೆಯೂ ಕೂಡ ಜಾಸ್ತಿ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು. आगे देखिए, हमने दुकानदार से मोल भाव किया और आधा सेब मांगे. इसका अर्थ है बच्चों, लेखक मतलब मुंशी प्रेमचंद जी ने दुकानदार से आधा केजी सेब खरीदने के लिए कीमत निश्चित किया. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಅಂಗಡಿಯವನ ಹತ್ರ ಅರ್ಧ ಕೆ ಜಿ ಸೇಬು ಹಣ್ಣನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಬೆಲೆಯನ್ನು ನಿಶ್ಚಿತ ಮಾಡಿದರು, ಒಂದು ಬೆಲೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿದ್ರು. समझ में बच्चों? ठीक है बच्चों, आज की कक्षा में कश्मीरी सेब पाठ की पहली इकाई के बारे में विवरण ख़त्म हुआ. समझ में आया? इसके संबंधित आपको कोई डाउट्स है तो मेरे मोबाइल नंबर पर संपर्क कीजिए. एक बात ध्यान दीजिए बच्चों, घर में एक बार स्पष्टता से पाठ पढ़ने का प्रयास कीजिए. ठीक है, कल अगले भाग की जानकारी प्राप्त करेंगे. धन्यवाद.